सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आता धैर्य खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला सावीचं खूप टेन्शन येत असतं. सावी कधी बरी होईल ना याच त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो आणि तो रूममध्ये विचार करत असतो. तर इकडे आता जे भास्कर आणि विलास आहेत, दामिनी, ते सगळेजण खूपच खुश असतात, कारण त्यांना जे हवं आहे ना तेच घडत असतं. तर आता इकडं सगळेजण ते गप्पा मारत बसलेले असतात. तर आता भास्कर तिथे एक गिफ्ट घेऊन येतो. तो म्हणतो की आई, मी तुझ्यासाठी खूप भारी गिफ्ट आणलंय, तुला माहिती आहे का काय आहे ते? तर त्यांच्यात काय गिफ्ट आणलंय तू भास्कर आमच्यासाठी? तर भास्कर आता एक फ्रेम घेऊन आलेला असतो. ती फ्रेम सावीची असते आणि ती फ्रेम घेऊन येतो आणि तो आता ते गिफ्ट फोडायला लावतो. गिफ्ट फोडलं बघतात तर सावीची फ्रेम. त्यानंतर कशाला आणली फ्रेम तू, असं विचारते दामिनी. तर ते म्हणतात की अरे तुला माहीत नाही का गं, आता सावी जर गेली तर तिची फ्रेम आपल्याला लागणार नाही का? आणि फ्रेम कुठून आणायची आपण एवढ्या घाईघाईमध्ये? त्यामुळे आधीच बनवून घेतली मी, बरं झालं तेवढं तरी. व लगेच दामिनी म्हणते, बरं झालं ध्येय भास्कर, खरंच तू खूप छान बुद्धी चालवली, खरंच खूप भारी काम केलं, असं म्हणत असतात. आणि म्हणतात की तू काळजी करू नको भास्कर, मी पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे सगळ्यांसाठी, माहिती का? तर म्हणतात काय गिफ्ट आहे आई, दाखव आम्हाला. तर आता लगेच म्हणतात की गिफ्ट बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा, हे गिफ्ट आहे. ती एक बॉक्स घेते आणि ती बॉक्स पुढं करत असते. तो बॉक्स पुढं करत असताना त्या बॉक्समधून तिला आता तिथे ती इरासाठी बांगड्या घेऊन आलेली असते. ती म्हणते की हे बघ इरा, तुझ्यासाठी बांगड्या आमच्या घराण्याच्या, कारण की हे बघ आमच्या घरचे सुनबाईच्या ह्या बाणाच्या बांगड्या असतात, त्यामुळे तुझ्यासाठी आहेत, या सावीसाठी नाही. तर आता लगेच ती म्हणते काय, माझ्यासाठी? आत्या तुम्ही मला ह्या घरची सून बनवून घेणार आहेत? तर ती म्हणते की हो, मग तुला ह्या घरची सून बनवून घेणार आहे मी आता, तू बघतच राही. तर आता ती म्हणते की हो, पण त्यासाठी ती सावी संपली पाहिजे ना, असं म्हणत असतात. तर इकडं सावी पडलेली असते खाली. तिला काहीच कळत नाही काय करावं आणि काय नाही. तर सावी तिथे हळूहळू उठवण्याचा प्रयत्न करते. ती उठते, पण तिला सगळं पहिलं आठवायला लागतं. तिच्यासमोर पहिलं धैर्याचं आणि तिचं लग्न, धैर्याच्यासोबत घडलेलं आयुष्यात जे काय काय घडलं ते सगळं येतं तिच्यासमोर. आणि तेवढ्यात तिथे आता ती उठते आणि तिला हे सगळं आठवल्यावरती सावी पूर्ण घाबरल्यासारखं करते आणि ती म्हणते आता काय करू मी, ती तिथून लपून राहते. तर आता इकडं जी दामिनी आहे, दामिनी आता लगेच डॉक्टरांना फोन करते आणि म्हणत असते की हे बघा, तिला आता तुम्ही अजून शॉक ट्रीटमेंट द्या. तर इकडं जो धैर्य आहे, धैर्य फोनवर बोलत असतो. तो म्हणतो की माझं मुंबईचं तिकीट निघलं की नाही अजून, काय चाललंय तुमचंवालं? तर ते म्हणतात की आज 4 वाजेपर्यंत. तो म्हणतो की तुमच्या जर भरोश्यावर बसलं ना तर 4 वाजेपर्यंत मी इथे कोल्हापूरमधूनच बाहेर पडणार नाही, असं म्हणतो. आणि म्हणतो की आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि धैर्य आता तिथून बाहेर पडतो. तो म्हणतो की आता मला जावं लागेल मुंबईला, खूप अर्जंट काम आहे. तो बाहेर येतो, तो चाललेला असतो. तेवढ्यात दामिनी फोनवर बोलताना तो बघतो. दामिनी इकडे म्हणत असते की तुम्ही तिला अजून शॉक ट्रीटमेंट द्या. तर ते म्हणतात की हो, वाचली ती काल, तिला काही झालं तर काय करायचं आम्ही, डॉक्टर म्हणतात. तर ते म्हणतात की तुम्हाला कोणी तिला वाचवायला सांगितलं, तिला काय व्हायचं होऊ दे, जाऊ द्या, मरू द्या, मला काही घेणं नाही तिच्याशी, असं दामिनी बोलते. आणि आता लगेच फोन कट करते. तेवढा धैर्य येतो आणि म्हणतो काय झालं आई, कानाचा फोन होता? तर ते म्हणते की अरे डॉक्टरांचा, माझी सूनबाई बरी आहे की नाही ना विचारायला केलता. तर ते म्हणते की हो का, बरी आहे का सावी, मला सावीकडे जायचं आहे. तर ते म्हणते की हो सावी बरी, नको काळजी करू. तर ती म्हणते की कुठं चाललाय तू धैर्य? धैर्य म्हणतो मला मुंबईला जायचं आहे, तसंच मी सावीला पण भेटून जाणार आहे, असं म्हणतो. तर आता दामिनी म्हणते काही गरज नाही यार सावीला भेटायची. तर ते म्हणते की नाही नाही, मी सावीजवळ जाणार, तिच्याशी वेळ घालवणार, तिथेच नाश्ता करून तसंच जाणार आहे, असं म्हणतो. आणि इकडे आता जे डॉक्टर ते आहे ते सावीला खूप शोधतात, पण आता सावी तिथून गपचूप निघून जाते, बाहेर पळते आणि त्या एका टेबलखाली येऊन लपते. तेवढ्यात तिथून ते घेऊन जातात पेशंट त्याच्यावर टाकून आणि सावी पण त्याच्यावर बाहेर येते आणि बाहेर आल्यावर सावी तिथून पळत सुटते. तर इकडे धैर्य आता सावीकडे यायला निघतो आणि रोडनीच आता तिथे सावी त्याला दिसते आणि धैर्य जर सावी लगेच बघत असते. तर आता सावी धैर्यकडे पळायला लागते. धैर्य म्हणतो अगं सावी थांब तिथेच, पण सावी धैर्यकडे यायला लागते. तेवढ्यात एक ट्रक येतो आणि धैर्याला उडवतो. नक्की काय घडतं हे बघायला व्हिडिओ पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.